आमच्या मार्गदर्शक भारत शिक्षण संस्था व कृषी शिक्षण संस्था आर्वीचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट शोभाताई काळे यांच्या संकल्पनेतून वास्तवा या चळवळीची मुहूर्तवेळ रोवल्या गेली। या चळवळीचे आज 3रे वर्ष। यावर्षी या चळवळीकरता साहित्यिक श्रीमती सुधा मूर्ती यांचे साहित्य विद्यार्थ्यांकडूनच निवडण्यात आले। या वास्तवा कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याकरता उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, सर्व पत्रकार बंधू, सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। आजच्या या वास्तवा कार्यक्रमाकरता अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आमच्या भारत शिक्षण संस्था व कृषी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट शोभाताई काळे आपलं अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। आजच्या सोहळ्याकरता प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले सुप्रसिद्ध वक्ते, समीक्षक व सेवानिवृत्त प्राध्यापक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती माननीय प्राध्यापक डॉक्टर हेमंतजी खडके सर आपलं स्थान ग्रहण करतील, स्थान स्वीकारतील अशी मी सर्वांना विनंती करतो। सोबतच प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री प्रशांतरावजी देशमुख, पत्रकार, दैनिक लोकसत्ता, वर्धा यांनी सुद्धा आपलं स्थान स्वीकारावं अशी मी सर्वांना विनंती करतो। आमच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर रवींद्रजी सोनटक्के सर सुद्धा आपलं स्थान स्वीकारतील अशी मी सर्वांना विनंती करतो। स्वर्गीय भैयासाहेबांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची विधिवत सुरुवात झालेली आहे। आजच्या या कार्यक्रमाला, आजच्या या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत माननीय ॲडव्होकेट शोभाताई काळे यांचं स्वागत माननीय सौ अनघा कदम मॅडम, मुख्याध्यापक कृषक कन्या विद्यालय आर्वी करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आजच्या सोहळ्याकरता प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले सुप्रसिद्ध वक्ते, समीक्षक व सेवानिवृत्त प्राध्यापक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती माननीय डॉक्टर हेमंतजी खडके सरांचं स्वागत व सत्कार आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट शोभाताई काळे शॉल श्रीफळ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आपण सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून प्रमुख मार्गदर्शक हेमंतजी खडके सरांच्या या सत्कारामध्ये स्वतःला संबोधित करून घ्यावं। शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असं या सत्काराचं स्वरूप आहे। आमचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट शोभाताई काळे माननीय हेमंतजी खडके सरांचं या ठिकाणी सत्कार करत आहे। धन्यवाद सर। आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय श्री प्रशांतरावजी देशमुख, पत्रकार, दैनिक लोकसत्ता, वर्धा यांचं स्वागत माननीय श्री प्रफुल्लजी ठाकरे सर, मुख्याध्यापक मॉडेल हायस्कूल देवगड करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सोहळ्याला प्रमुख उपस्थित आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवींद्रजी सोनटक्के सरांचं स्वागत माननीय सौ प्रणिता जोशी मॅडम, मुख्याध्यापक कृषक इंग्लिश विद्यालय आर्वी करतील अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद सर। हा कार्यक्रम वाचन चळवळीला वृद्धिंगत करण्यासाठी, आपल्यामध्ये वाचनाची आवड वृद्धिंगत करण्यासाठी आयोजित केलेला आहे। त्यानिमित्त आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरता मी माननीय डॉक्टर रवींद्रजी सोनटक्के सर, प्राचार्य, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी आमंत्रित करतो। माननीय डॉक्टर रवींद्रजी सोनटक्के। श्रद्धेय दादासाहेब काळे व ज्यांचे स्मृती निमित्त हा वाचतेवा कार्यक्रम इथे होतो आहे ते आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय दिलीपराव उपाख्य भैयासाहेब काळे यांच्या स्मृतीस
अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट शोभाताई काळे, या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक हेमंत खडके सर, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आमचे मित्र माननीय प्रशांत भाऊ देशमुख वर्धा, प्राध्यापक पाटील सर, प्राध्यापक गुडदे सर, आपल्या दोन्ही शिक्षण संस्थेच्या शाळा महाविद्यालयाचे सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, मान्य पत्रकार बंधू, इतर सन्माननीय गण आणि विद्यार्थी मित्रांनो, स्वर्गीय दिलीपराव काळे यांच्या वाचन व्यासंगातून प्रेरणा घेऊन वाचतेवा हा कार्यक्रम किंवा हा उपक्रम म्हणूया किंवा ही चळवळ गेल्या 3 वर्षापासून आपण सुरू केली आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की भैयासाहेबांचा वाचनाचा छंद एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या विषयावरील वाचन आणि नुसतं वाचन नाही तर त्या क्षेत्राचा जो कोणी त्यांना भेटत होता त्यांच्याशी त्या विषयावर चर्चा आणि माहितीचं ज्ञानाचं आदानप्रदान व्हायचं. म्हणजे वाचनातून त्यांना मिळालेली माहिती किंवा मिळालेलं ज्ञान हे जवळ न ठेवता ते इतरांपर्यंत पोहोचायचं किंवा एखाद्या वेगळ्या क्षेत्रातला कोणी मिळाला तर त्यांच्याशी त्या विषयावरती चर्चा करून त्यांच्याकडून पण ज्ञान चर्चेतून मिळवायचं हा त्यांचा छंद होता. आणि यातूनच आपण प्रेरणा घेऊन वाचतेवा हा उपक्रम सुरू केलेला आहे. स्वर्गीय भैयासाहेब काळे स्मृती मंच दरवर्षी एक साहित्यिक ठरवून त्यांची पुस्तके गटानुसार ठरवून दिल्या जातात. त्या पुस्तकाचं वाचन विद्यार्थी करतात व त्या पुस्तकावर आधारित परीक्षेचं आयोजन इथे केलं जातं. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचावी व वाचन व लिखाण संस्कृती वाढावी हा या उपक्रमामागचा प्रमुख उद्देश आहे. या कार्यक्रमाची किंवा या उपक्रमाची सुरुवात 2023-24 पासून साहित्यिक साने गुरुजी यांचे पुस्तक श्यामची आई यापासून झाली आणि पहिल्याच वर्षी या कार्यक्रमामध्ये किंवा या उपक्रमामध्ये 2300 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. मागल्या वर्षी 2024-25 मध्ये साहित्यिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं माझी जीवन यात्रा व अग्निपंख या पुस्तकावर आधारित परीक्षा घेण्यात आली आणि या परीक्षेमध्ये 2450 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. आणि आता यावर्षी 2025-26ला साहित्यिक श्रीमती सुधा मूर्ती यांचे पुस्तक वर्ग 5 ते 7 या गटाकरिता आजीच्या पुतळीतील गोष्टी, गट ब मध्ये वर्ग 8 ते 10 यांच्याकरिता गोष्टी माणसांच्या आणि ज्युनियर कॉलेज व सिनियर कॉलेज करिता या गटाकरिता पुण्यभूमी भारत या पुस्तकावर आज आपण इथे हा कार्यक्रम आणि यानंतर लेखी परीक्षा घेतो आहे. या परीक्षेमध्ये लागलीच एका तासाची परीक्षा इथे घेतल्या जातं. त्याच्यानंतर लागलीच त्याचं मूल्यांकन होतं आणि त्यातून पारितोषिकाकरिता प्रथम, द्वितीय, तृतीय आणि शाळेतून प्रथम अशा प्रकारचं गुणानुक्रमे विद्यार्थी निवडले जातात. यावर्षी या परीक्षेकरिता 2750 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे. या कारंजा केंद्रावरती 789 व आपल्या इथे आरवी करिता 1961 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे. या ठिकाणी आपल्या संस्थेच्या
म्हणजे भारत कृषक संस्थेच्या इकडून विरूळ पासून इकडे भारतवाडा, वाढोणा, देऊळवाडा आणि स्थानिक सगळ्या शाळेतले विद्यार्थी या ठिकाणी या सेंटरवर परीक्षेकरिता येतात. महाविद्यालयामध्ये कृषक कन्यामध्ये आणि कृषक मराठी या 3 ठिकाणी परीक्षेची व्यवस्था केली गेली आहे. आणि तिकडे कारंजाच्या सेंटरला पारडी हायस्कूल आणि कारंजा स्थानिक हे कारंजा या केंद्रावर याच वेळी परीक्षा देतात. आणि तिकडे एक आपलं वर्ध्याजवळ सालोडला एक आपली शाळा आहे, तिथे त्या शाळेची परीक्षा तिथे घेतल्या जातात. अशा या वाचितेवा या उपक्रमामध्ये ज्याला आपण नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणतो, मागल्या वर्षी महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारचे उपक्रम राबविला जावे असं पत्र काढलेलं होतं. सूचना महाराष्ट्र शासनाकडनं आलेली होती. आम्ही त्यांना या कार्यक्रमाबद्दलची माहिती पाठवली की आम्ही मागल्या वर्षीपासूनच गेल्या 2 वर्षापासून हा उपक्रम अशा पद्धतीने राबवत आहेत. त्या शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणाने ते या उपक्रमाबद्दल एक ॲप्रिशिएट केलं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती एका ठिकाणी असा उपक्रम राबविणे आणि सगळे शिक्षक, सगळे विद्यार्थी सक्रियतेने या उपक्रमामध्ये भाग घेतात आणि अशा पद्धतीने हा उपक्रम नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जातो. या ठिकाणी सर्व मान्यवरांचं मी परत स्वागत करतो आणि मी माझा प्रस्ताव संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी माननीय निर्मलाताई कुशे माजी मुख्याध्यापक यांचं आपण या ठिकाणी झालेलं आहे. मी माननीय प्रवीणजी भोरे मुख्याध्यापक मॉडेल हायस्कूल धनोडी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी माननीय निर्मलाताई कुशे यांचं स्वागत करावं. माननीय भोरे सर. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आणि त्यांच्या लेखणीतून विविध बातम्या आपण नेहमी विविध लेख आणि जोशी मॅडमचं स्वागत. विविध बातम्या आणि विविध लेख त्यांचे नेहमी प्रसिद्ध होत असतात असे माननीय श्री प्रशांतरावजी देशमुख पत्रकार दैनिक लोकसत्ता वर्धा सर्वांना विनंती आहे की या प्रसंगी आपला मनोगत व्यक्त करावं. माननीय श्री प्रशांतरावजी देशमुख सर्व बाल विद्यार्थ्यांचे मी इथे स्वागत करतो. आज इतक्या संख्येने तुम्ही इथे उपस्थित आहात, खरंच मोहरल्यासारखं वाटतं. श्रद्धेय बाळासाहेब देशमुख बाबासाहेब काळे विचार मंचतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संस्थेच्या अध्यक्षा सौ शोभाताई तसेच अन्य मान्यवर यांचं मी स्वागत करतो. ज्या शिक्षण संस्थेत शिक्षणासोबतच इतरही उपक्रम चालले पाहिजे, इतरही उपक्रमातून विद्यार्थी घडला पाहिजे ही भावना असते, ती संस्था निश्चितच मोठ्या झाल्याशिवाय राहत नाही असा माझा ठाम विश्वास आहे. मुलांना प्रामुख्याने इतक्या मोठ्या संख्येने मुली आहेत तर मुलीच्याच अनुषंगाने सांगतो मी, तुमच्या घरी मोठ्या बहिणीचं त्या नात्यातल्या एखाद्या मुलीचं लग्न, त्या लग्नाच्या चर्चा तुम्ही कानावर ऐकल्या असतील ना, मोठ्या ताईचं लग्न वगैरे आहे तर तुमच्या आईला तुमचे वडील सांगतात मुलगा कसा आहे, मुलगा शिकला सवरला आहे. का बरं असं म्हटलं जातं शिकला सवरला, नोकरीवर आहे हा तर त्याचा क्रायटेरिया असतो, पण मुलगा शिकला सवरला या शिकला शब्दाला आपण महत्व दिलं पण सवरला शब्दाला अगदी आपण तेवढं महत्व दिलं नाही. खरा अर्थ या दुसऱ्या शब्दाचा आहे. शिक्षक असो प्राध्यापक असो शिकवतात पण सवरतात कोण, संस्थेचे संचालक. माझ्या शाळेतला विद्यार्थी, माझ्या महाविद्यालयाचा विद्यार्थी हा सवरला पाहिजे, म्हणजे त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे अशी दृष्टी संस्थेच्या अध्यक्षाची असते. आणि सुदैवाने संस्थेच्या अध्यक्षपदी एक आई असल्याने ही संस्था निश्चितच सवरल्याशिवाय राहणार नाही, जे विद्यार्थी सवरल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास वाटतो.
वाचनाची ओढ कमी झाली आहे. पुस्तकं घेऊन घरी येऊन वाचणे हा प्रकार दुर्मिळ झाला आहे. अपवादात्मक पुस्तकं विकत घेतल्या जातात असे एक सार्वत्रिक ओरड व्यक्त होत आहे. फार दुसरीकडे पाहायला जावं लागत नाही. आपल्या शाळेचे शिक्षक अनेक महाविद्यालयाचे मी प्राध्यापक शिक्षक पाहिले की त्यांच्याकडे साधं वृत्तपत्र देखील येते. म्हणजे माझ्या पाहणीत झालं सांगतो. बाकीच्याकडून बाकी पालकांकडून अपेक्षा करणं तसं करतच म्हणाला आहे. मुलांनी देखील हा धडा वाचनाचा कुणापासून घेतला पाहिजे. माझा शिक्षक मला वर्गात शिकवताना क्रमिक पुस्तकातला अभ्यासक्रम शिकवित असतानाच त्यासोबत देखील मला एखादं दुसरं पुस्तक वाचायला सांगत असेल तर धन्य तो शिक्षक आणि धन्य ते विद्यार्थी. या पलीकडे जाऊन क्रमिक पुस्तका पलीकडे जाऊन देखील वाचलं पाहिजे. कारण वाचल्याशिवाय सर्वांगीण विकास होत नाही अशी माझी फार श्रद्धा आहे. एकाही क्रमिक पुस्तक वाचता, शाळेतले तुम्ही धडे वाचता, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, राष्ट्रपुरुषांचं जीवनचरित्र सगळं वाचता तुम्ही. परंतु त्या पलीकडे गेल्यावर घरी आपल्या अनेक समस्या असतात, अनेक प्रॉब्लेम असतात, सुखाचे दुःखाचे क्षण असतात. त्यावर आपण कसा विचार केला पाहिजे, आपल्या आईला नेमकं काय सांगितलं पाहिजे हे क्रमिक पुस्तकात शिकविल्या जात नाही. हे अवांतर वाचनातूनच तुम्हाला कळतं की आपण विचार कसा केला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल पुस्तक विकत घेऊन वाचायची काय गरज आहे. कारण आता डिजिटल वाचनाचं युग सुरू झालं आहे. डिजिटल म्हणजे ऑनलाईन वाचन. पण छापील पुस्तकातला, छापील साहित्यातला मजकूर आणि ऑनलाईन मजकूर यात फार मोठा फरक आहे. एखादी मुलगी आहे, ती घरी वाचत बसली आहे. पुस्तक वाचणारी मुलगी आणि तिच्यासोबत तिचा भाऊ मोबाईल घेऊन तो पण वाचतच आहे. तो पण ग्रंथ वाचत आहे किंवा चांगलं साहित्य वाचत आहे. पण तो आई कुणाला हटत कोणाला होत आहे. ज्याच्या हातात मोबाईल असते त्याला होत जाड बाबते जवळ मुलीला होते का जिच्या हातात पुस्तक ते नाही. कारण अजूनही समज किंवा अजूनही दृष्टी गांभीर्याने पाहण्याची दृष्टी ही छापील वाचनावरच आहे. ज्याच्या हातात पुस्तक तो काहीतरी गांभीर्याने वाचतो होईल. दुसरा महत्वाचा फायदा या दोन जी साधनं आहेत त्यातला एक महत्वाचा फायदा असा की वाचनाने छापील म्हणजे पुस्तक असो, वृत्तपत्र असो, पोथी का असेना, धार्मिक साहित्य का असेना, वाचनाने, छापील वाचनाने ही स्मरणशक्ती वाढते, तुमच्या लक्षात ठेवलं जातं. डिजिटल जे वाचन आहे, डिजिटल वाचन हे उथळ स्वरूपाचं, जसं आपण म्हणतो की आपल्याला चायनीज फूड खूप आवडतं, तर डिजिटल वाचन हे तसं चायनीज फूड सारखं आहे. चटपटीत, पाहायला आकर्षक, रंगचंद्री छान, परंतु आरोग्यासाठी ते चांगलं आहे असं तुम्ही ऐकता का? कधी नाही ऐकत ना. चायनीज फूड हे आरोग्यासाठी चांगलं असं ऐकता का? नाही. तसंच डिजिटल वाचनाचं आहे. ते तुम्ही तात्पुरतं वाचता, त्याच्यात तुम्हाला डिस्टर्बन्सेस येतात, जाहिराती येतात आणि कुणी म्हणतो आहे का मोबाईल असतं पाहुण्याला चला उपंतरा जाऊन. पण तुमच्या हातात जर पुस्तक असतं तर तुम्हाला आई वडीलच काय कोणीही डिस्टर्ब करणार नाही. म्हणून हातातलं पुस्तक असो किंवा कोणती छापील स्वरूपाचं साहित्य असो ते तुम्ही आवर्जून वाचा. तुमची एकाग्रता वाढेल, तुमची स्मरणशक्ती वाढेल, तुमची समंजस वृत्ती वाढेल आणि त्याच्यानंतर जीवनात स्वतंत्रपणे विचार करण्याची शक्ती वाढेल. आज वाचनाच्या या उपक्रमानिमित्त मला शोभाताईंनी इथे आवर्जून बोलवलं आणि खरं म्हणजे वाचनावर कुणी बोलावं हा देखील प्रत्येकाचा अधिकार आहे. तर अशी अधिकारवाणी असलेली व्यक्ती आज आपल्या इथे उपस्थित आहे, त्यांना बोलण्यासाठी अधिक वेळ मिळावा अशी माझी इच्छा, म्हणून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपलं मार्गदर्शन नेहमीच आमच्यासाठी लाभदायक असते. त्यानंतर मागच्या वर्षी सन 2024-25 मध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या माझी जीवन यात्रा अग्निपंख या दोन पुस्तकांवर या ठिकाणी वास्तव हा उपक्रम आयोजित केला होता, परीक्षा आयोजित केली होती. त्यामध्ये शाळांमधून आमच्या संस्थेच्या ज्या शाळा त्यामध्ये पार्टिसिपेट झाल्या होत्या त्या शाळांमधून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचं बक्षीस आपण या ठिकाणी घोषित करत आहोत. मी ज्या विद्यार्थ्यांचं नाव देतो त्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण ते बक्षीस आपल्याला जे पारितोषिक मिळालं आहे ते उंचावून दाखवायचं आहे. वेळेच्या बचतीच्या हिशोबाने आपण हा
सोहळा अशा प्रकारचा घेतलेला आहे. मॉडेल हायस्कूल नागपूर शाळेतून प्रथम आलेले विद्यार्थ्यांचे बक्षीस आहे. गट अ अनुज नारायणरावजी मुळे मॉडेल हायस्कूल नागपूर. कुमारी पायल रामदासजी देशमुख नूतन कन्या विद्यालय तळेगाव. कुमारी आलिया परवेज खान पठाण मॉडेल हायस्कूल विरूळ. कुमारी धनश्री गजाननजी चौधरी पारडी हायस्कूल पारडी. कुमारी प्राची अरुणजी काळभूत मॉडेल हायस्कूल कारंजा. कुमारी नव्या कैलासजी साखरे मॉडेल हायस्कूल तळेगाव. बक्षीस वर करायचे ते पारितोषिक. कुमारी सना कश्यप मोहम्मद आसिफ मॉडेल हायस्कूल आरवी. सुगत राहुलजी धारगवे मॉडेल हायस्कूल देवराडा. कुमारी प्रतीक्षा राजेंद्रजी मार्बले मॉडेल हायस्कूल धनोडी. कुमारी गुंजन गणेशजी पडोळे मॉडेल हायस्कूल सालोड. कुमारी गुंजन संजयजी राठोड मॉडेल हायस्कूल वडवणा. ब गटामध्ये प्रथम आलेले विद्यार्थी कुमारी मधुरा संजयजी गोंधाणे कृषी इंग्लिश विद्यालय आरवी. आयुष विनोदजी उमक मॉडेल हायस्कूल फारसवाडा. सक्षम अरविंदजी चापले मॉडेल हायस्कूल पारडी. नयन नरेशरावजी पडोळे मॉडेल हायस्कूल धनोडी. कुमारी वैष्णवी गजाननजी एसनसुरे नूतन कन्या विद्यालय तळेगाव. कुमारी रितिका देवरावजी नेमाडे मॉडेल हायस्कूल आरवी. कुमारी तृप्ती नरेशजी इरखडे मॉडेल हायस्कूल नागपूर. आयुष दिनेशजी इंगोले मॉडेल हायस्कूल देवराडा. सूरज प्रवीणजी माने मॉडेल हायस्कूल रोहणा. कुमारी स्वरा छत्रपतीजी नासरे मॉडेल हायस्कूल विरूळ. गुरवीत विजयजी वाणी मॉडेल हायस्कूल सोरटा. तुषार संजयजी नागोशे मॉडेल हायस्कूल सारोड. कुमारी अनुष्का गुणवंतजी रंदे मॉडेल हायस्कूल वाढोणा. कुमारी पूनम संतोषरावजी राठोड कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आरवी. अनम फिरदोस शेख युनुस मॉडेल हायस्कूल रोहणा. कुमारी कल्याणी नंदकिशोरजी वंजारी मॉडेल हायस्कूल विरूळ. या सर्व विद्यार्थ्यांचं जोरदार टाळ्या वाजवून सर्व निपुणांचा स्वागत करावं. हे सर्व विद्यार्थी त्या शाळांमधून प्रथम आलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा मनपूर्वक अभिनंदन करतो. यानंतर गट अ, ब, क आणि ड असे 4 गट आपण या ठिकाणी निर्धारित केले होते परीक्षेकरता. या 4 गटांमधून ज्या 2324 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यामधून अ गट, ब गट, क गट आणि ड गट यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा विद्यार्थ्यांना आपण पारितोषिक देतो. प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह असं या पारितोषिकाचं स्वरूप असते. या विद्यार्थ्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. ते विद्यार्थी समोर उभे झालेले आहेत. मी ज्यांचे नावं घेईन त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेलं पारितोषिक उंचावून सर्व प्रेक्षकांना, सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी दाखवायचं आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा या वर्षीच्या परीक्षेतून प्रेरणा मिळेल व आपल्या सर्वांचं मनोबल निश्चितपणे वाढेल. या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम हे पारितोषिक सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. गट अ मधून सर्व परीक्षार्थी जे बसलेले होते त्यामधून प्रथम क्रमांक जातोय कुमारी रिया प्रवीणजी माने मॉडेल हायस्कूल रोहणा. जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करायचं आहे. द्वितीय पारितोषिक जातोय कुमारी वेदिका महेंद्रजी गोमाशे कृषक कन्या विद्यालय आरवी. तसं बरं करायचं आहे जेणेकरून सर्वांना दिसेल. आणि तृतीय पारितोषिक, तृतीय बक्षीस या ठिकाणी 3 विद्यार्थ्यांना प्राप्त झालेलं आहे. त्या तिघांनीही आपलं बक्षीस, आपलं पारितोषिक उंचावून दाखवायचं आहे. स्वराज अंकुशजी देठे मॉडेल हायस्कूल भारसवाडा. भौमिक महेशजी ढवळे कृषक इंग्लिश विद्यालय आरवी. सोहम सूरजजी देशमुख कृषक इंग्लिश विद्यालय आरवी. सर्वांचं जोरदार टाळ्यामध्ये सर्वांनी स्वागत करावं. त्यानंतर गट ब मध्ये प्रथम पारितोषिक चे मानकरी आहे कुमारी आनंदी अरविंदजी खवले मॉडेल हायस्कूल तळेगाव. गट ब मध्ये आनंदी अरविंदजी खवले. द्वितीय पारितोषिकाचे मानकरी आहे कुमारी ज्योत्स्ना विलासजी इंगळे मॉडेल हायस्कूल कारंजा. बक्षीस उंचावून दाखवायचे आपल्याला.
तृतीय पारितोषिकाचे मानकरी आहे कुमारी धनश्री संजयजी वाघमारे, कृषक कन्या विद्यालय आर्वी, कोरबा काढण्याच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर गट क मध्ये या ठिकाणी प्रथम बक्षीस जात आहे कुमारी वेदांती गजाननजी सुकडकर, वेदांती गजाननजी सुकडकर, मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय आर्वी. द्वितीय पारितोषिक तनुज राधेश्यामजी मेंगरे, मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय कारंजा. आणि तृतीय पारितोषिक या ठिकाणी दोघांना जाती विभागून देण्यात येत आहे कुमारी गायत्री अजयरावजी हिंगवे, मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय कारंजा. आणि सोबतच तृतीय पारितोषिक कुमारी प्राची विजयजी कावडकर, मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय कारंजा. गट मधून हा महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी होता. त्यामध्ये प्रथम क्रमांक जातोय कुमारी ऋतुजा गुणवंतरावजी अवथडे, प्रथम नारायणराव पाडे कृती मॉडेल कॉलेज कारंजा गाडगे. आणि द्वितीय पारितोषिक जातोय कुमारी मोनाली पुंडलिकरावजी मेश्राम, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आर्वी. सर्व विद्यार्थ्यांचं जोरदार टाळ्या अभिनंदन करावं. सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. मान्यवर मंडळींना विनंती आहे की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. या सर्व विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी जी परीक्षा आम्ही आयोजित केली होती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या पुस्तकावर माझी जीवनयात्रा व अग्निपंख या पुस्तकावर ही परीक्षा आयोजित होती. त्यामध्ये शाळांमधून व आमच्या सर्व परीक्षार्थीमधून हे विद्यार्थी प्रथम, द्वितीय, तृतीय अशा प्रकारचं बक्षीस आम्ही या ठिकाणी काढलेलं आहे. आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे पुन्हा एकदा वळूया. कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार परंपरेनुसार अध्यक्षांचं भाषण हे प्रमुख वक्त्यांच्या नंतर असते. मात्र प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख वक्त्यांना पुरेसा वेळ मिळावा या दृष्टिकोनातून आपण थोडा प्रोटोकॉलमध्ये बदल करत अध्यक्षांचं भाषण आधी घेतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या मार्गदर्शिका भारत शिक्षण संस्था व कृषी शिक्षण संस्था आर्वीचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट शोभाताई काळे यांना विनंती करतो की आजच्या या प्रसंगी अध्यक्ष भाषण करावं. माननीय ॲडव्होकेट शोभाताई काळे. वास्तवा या उपक्रमाच्या आजच्या कार्यक्रमाचे वक्ते हेमंतराव खडके, आजचे प्रमुख पाहुणे प्रशांतजी देशमुख, निर्मलाताई तुलसे, सोनटक्के सर, या शाळा कॉलेजचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, सर्व शिक्षक, सर्व मुख्याध्यापक, टीचिंग आणि नॉन टीचिंग सगळे माझे सहकारी आणि बालमित्रांनो, खरं म्हणजे तुम्ही आम्हाला भारावून दिलेले आज एवढ्या संख्येने इथे उपस्थित, अशीच तुमच्यापेक्षा निम्मी तर संख्या कारंजाला असणारच. तर इतका तुम्ही प्रतिसाद दिला या कार्यक्रमाला, त्याबद्दल तुमचे कौतुक. हा उपक्रम का सुरू केला? एक तर असाच उपक्रम सांदीपनी शाळेत नागपूरला होता. मला तेव्हापासून होतं आपल्याला असं काहीतरी करायचं आहे. मला नंतर भैयासाहेब केल्यानंतर मी म्हटलं आपल्या पण एरियात, आपल्या आर्वी परिसरात, कारंजा परिसरात जिथे जिथे आपल्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये